शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। परम पूजनीय सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवंतांच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। आज आपल्याजवळ श्लोक क्रमांक 64 आहे चिंतनासाठी आणि या श्लोकामध्ये एकंदर 9 नावं आहेत। श्लोक म्हणू आपण आधी आणि त्यानंतर एकेका नावाचा विचार करणार आहोत। अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपति श्रीमतांबरः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांच्या नामाविषयी चिंतन सुरू आहे वेगळ्या वेगळ्या नावाच्या अनुषंगाने। ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक वचन आहे, त्यांच्या बोधवचनामध्ये अशी पुष्कळ वचन आहेत की यातून आपली नामाची श्रद्धा वृद्धिंगत होते। ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, रोज सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांचं स्मरण करावं। भगवंतांचं स्मरण करण्याकरता त्याच्या नावा इतकं मोठं साधन किंवा दुसरा मार्ग नाही। त्याचं नाम घेतलं की त्याचं स्मरण होतंच। एक वेळ स्नानही नंतर करावं असं त्यांनी त्या बोधवचनात म्हटलं आहे। स्नान किंवा इतर विधी नंतर उरकावे, अगदी पहिल्यांदा जाग आल्याबरोबर सद्गुरूंचं म्हणजेच देवाचं एकरूपच आहेत ते सद्गुरूंचं किंवा भगवंतांचं स्मरण करावं। आणि म्हणून नाम इतकं प्रभावी साधन आहे, त्याचा विचार करण्याकरता मग या विष्णू सहस्रनामातल्या नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। आज पहिलं नाव जे आहे या श्लोकातलं आपल्यासमोर अनिवर्ती। अनिवर्ती म्हणजे माघार न घेणारा, रणांगणातून परत न फिरणारा, युद्धप्रसंगी असेल तर रणातून, ईश्वरवाचक, अवतारवाचक आणि निर्गुण निराकारवाचक हे नाव असं आचार्यांनी मानलंय। तिन्ही चत्वार देवाच्या तीनही भूमिकांमध्ये हे नाव लागू पडतं। अनिवर्ती, जगच निर्माण झालेलं नाही त्यामुळे याच्या निवर्तण्याचा प्रश्नच नाही, अनिवर्ती आहे असं निर्गुण निराकाराबद्दल भाष्यात म्हटलेलं आहे की हे जगच नाही, एक ब्रह्म द्वितीय नास्ती अशी श्रुती आहे। एका ब्रह्मवस्तूशिवाय दुसरं नाहीच आहे काही। मग कुठे जर नाहीच तर दुसरीकडून परत येईल, माघार घेईल कुठे? कारण माघार घेणं, युद्धातून पळून जाणं, अवतारात ते पाहू आपण, त्यासाठी 2 लागतात। इथे 2 नाहीच आहे, वस्तूचं एक आहे, मग माघार कशाची आणि परत जाणं कुठं? एका जागी टिकणं कसं? सगळं एकाच जागी आहे, त्यामुळे माघार न घेणारा हा निर्गुण निराकार परमात्माही आहेच, मुळात तोच आहे। मग जर का ईश्वरविषयक विचार केला, सृष्टी निर्मिती हे ईश्वराचं कार्य आहे। सृष्टी निर्मिती मग ब्रह्मा विष्णू महेश माहिती आपण नेहमी विचार करतो आहोत, तर त्यातूनही माघार घेत नाही की सृष्टी निर्मितीचं माझं कार्य आहे ना, आता मी नाही करणार, बस झालं, आता खूप वेळा केली सृष्टी, आता मी नाही। त्याही याच्या वृत्तीमधून, कारण ते मुळात भूतानाम आगतिम गतिम उत्पत्तींच विनाशंच 15 श्लोक येतो। हे ईश्वराचं कार्य आहे। उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिम गतिम वेत्तीम विद्याम अविद्यांच स वाच्य भगवान इति। भगवान म्हणजे ईश्वर शब्दाची व्याख्या केलेली आहे
अनिवर्ती हे नाम ईश्वरवाचक कसं आहे, ईश्वराला कसं लागू पडतं, यासाठी आचार्यांनी लिहिलेलं आहे की हा उत्पत्ती स्थिती लयाचा जो याच्याकडे कार्यक्रम आहे, याचं जे मुख्य कार्य आहे, मायेचा आधार घेऊन अर्थातच ईश्वर म्हटलं की माया आलीच. हे कार्य तो अनिवर्ती म्हणजे माघार न घेता कधीही सतत 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 करत राहतो. त्यात पुन्हा 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 आवर्तनं किती होत असतील माहिती नाही. म्हणजे आजपर्यंत ही सृष्टी किती वेळा उत्पन्न झाली असेल, निर्माण झाली असेल आणि किती वेळा नाश पावली असेल, म्हणजे मध्ये त्याचं पालनपोषण आलंच नाही सांगता येत. ही क्रिया अखंडपणे आळस न येता, कंटाळा न येता, माघार न घेता, ही ईश्वराची क्रिया आहे. यात माघार तो न घेता अखंड करतो, म्हणून त्याचं अनिवर्ती ईश्वरवाचकही नाव मानलं आहे. आणि अवतारात तर प्रश्नच नाही. अवतार राम कृष्ण पुष्कळ अवतार घेतले आणि यो अनंतस्य गुणान अनंता ननु क्रमिष्यंत सुतबालबुद्धी असं भागवतात वर्णन आहे. अनेक अवतार आहेत, पण अंबरीषासाठी घेतलेले 10 अवतार जास्त आपल्याला माहिती आहे. ह्या अवतारातला जरी विचार केला तरी राम अवतार घ्या, आपण युद्धातून पळून गेला का कधी? हा युद्धातून माघार घेतली का? जसं शूर्पणखेची विटंबना लक्ष्मणाकरवी यांनी पंचवटीत करून घेतली, राम अवतार. मग खरदूषण यांनी आधी 14 राक्षस पाठवले, मग 14,000 पाठवले. मग प्रभुरामांनी माघार घेतली का? की बापरे इतकं सैन्य आलंय, आता मी एकटा कसा करणार? उलट लक्ष्मणाला म्हटलंय की लक्ष्मणा तू जानकीचं रक्षण कर, गुहेत थांब, मी या सगळ्यांचा आत्ता समाचार घेतो. माघार नाही घेतली. उलट त्याच्या अनेक नावांमध्ये एक नाव येतो, तो शूर आहे, शौर्य आहे. शौर्य शूर जनेश्वर हा, तो शूर आहे, वीर आहे. रणांगणातून माघार घेत नाही. शत्रू खूप संख्येने आहेत तरी दळमत नाही. कंस कृष्ण अवतारात सुद्धा भगवंतांनी जरासंधाचा 17 वेळा स्वारी केली, 17 वेळा पराभव केला आहे, युद्धातून परत नाही गेला. परशुराम अवतार घ्या आपण, राम कृष्ण परशुराम अवतारामध्ये भगवंतांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली हो. कितीतरी क्षत्रियांशी एकाच वेळी युद्ध केलं. म्हणून कधीही माघार न घेणारा युद्धविषयक हे आता आपण एवढं चिंतन केलं. पण आचार्यांनी एक छटा अजून दिलेली आहे. ह्या धर्मव्यवस्था निर्माण करणारा आहे धर्मस्य प्रभू अच्युतः, वचन आहे, इथेच आहे फलश्रुतीमध्ये श्री विष्णू सहस्रनामाच्या. याचीच निर्मिती धर्म आहे. त्या धर्मव्यवस्थेपासून किंवा त्या धर्मव्यवस्थेला टिकून राहणारा आहे, त्यातून माघार घेणारा नाही आहे की आता धर्मव्यवस्था निर्माण केली की असं जगलं पाहिजे, असं वागलं पाहिजे जीवांनी. कृष्ण अवतारामध्ये नारदांच्या मनामध्ये एकदा प्रश्न आला की हा भगवान कसा राहतो पाहू. म्हणून भगवंतांची दिनचर्या असा एक अध्याय आहे श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये. जेव्हा नारदांच्या मनात असा विचार येतो की हा कसा काय राहत असेल, एवढा 24 तासाची वर्तणूक कशी आहे, म्हणून त्याची एकंदर जीवन दिनचर्या बघण्याकरता भगवंतांची दिनचर्या असाच अध्याय तो आहे. आणि भगवंता मग त्यात सगळी दिनचर्या दिली. अगदी ब्राह्ममुहूर्तावर भगवान उठतात. प्रत्यही प्रातरुत्थाय चिंतयेत आत्मनोहितम असं वर्णन आहे भागवतात. नारद सगळं पाहतात आणि भगवंताला म्हणतात, देवा तू तर परब्रह्म आहेस, तुला इतक्या नियमांनी असं वागण्याची काय गरज आहे? भगवान म्हणतात, हसून म्हणतात, नारदा ब्रह्मन धर्मस्य वक्तारम कर्ताहम तद अनुमोदिता. मी धर्म निर्माण केला आहे ना, धर्मस्य प्रभू अच्युता, त्यामुळे मला स्वतःला तसं जगून दाखवणं भाग आहे. मी ईश्वर भूमिकेत तर जगू शकत नाही, सगुण निराकार आहे. निर्गुण निराकाराला काही करणंच नाही आहे. पण अवतारात जेव्हा मी येतो तरी मला काही इथे कार्य नसताना सुद्धा नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी असं वागून दाखवताना मी कधीही धर्म वृत्तीपासून, धर्म आचरणापासून माघार नाही घेत. हे कृष्ण अवतार तर आहेच, पण राम अवतार तर पूर्ण रामो विग्रहवान धर्म म्हटलं आहे. धर्माच्या आचरणाची एकही रीत भगवान श्रीरामांनी, लक्ष्मणांनी, सर्वांनीच नाही कधी चुकवली, सोडली नाही, त्यातून माघार घेतली नाही. की धर्म मी तुमच्यासाठी निर्माण केला, परंतु मी अवतार घेईन तेव्हा नाही धर्माने वागणार, असं नाही करत भगवान. एथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती, ये रतेची आचरती सामान्य सकळ श्रीराम यदा यदाय धर्म. या भाष्य भगवद्गीतेच्या श्लोकावर आहे. भगवान अवतार घेतात धर्मासाठी आणि धर्माचरण
अगदी व्यवस्थितपणे त्यांनी धर्म जसं लिहून ठेवला आहे, श्रुतिस्मृती ममैव आज्ञेयस्ति उल्लंघ्य वर्तते, वेद स्मृतिग्रंथ यांच्यामध्ये भगवंतांनी धर्माच्या सगळ्या रीती लिहून ठेवल्या. मनुस्मृती आहे, धर्मसिंधू आहे, विवेकसिंधू आहे, कितीतरी ग्रंथ आहेत. महाभारत आहे, श्रीमद भागवत आहे, रामायण आहे, भगवद्गीता आहे, धर्मग्रंथ आहेत आमचे. आणि ह्या धर्मग्रंथांमध्ये जितक्या प्रकारांनी जितक्या सूचीसह भगवंतांनी धर्म सांगितलेला आहे, या सर्व धर्माच्या रीतींपासून, व्यवस्थेपासून स्वतः भगवान अवतारामध्ये कधी विन्मुख होत नाही, माघार घेत नाही. म्हणून त्यांना अनिवर्ती हे नाव आहे. एक छटा अजून दिली आचार्यांनी, अनिवर्ती कशातून? हा संसार बंधनात स्वतः अडकत नाही, संसार बंधनात स्वतः अडकत नाही. सगळं करून दाखवतो पद्मपत्र मीमांबसा याप्रमाणे, पण स्वतः अडकत नाही. कारण याला जन्ममरण नाही, अवतार आहे याचा. आणि अवतार सामान्य माणसांना जन्म जेव्हा होतो तेव्हा मी केलं असं कर्तृत्व वृत्ती येते. आणि मग कर्तृत्ववान आहे की हे माझं कर्तव्य असं म्हटल्यानंतर मग भोक्तृत्व येतं. भगवंतांना कधीही कर्तृत्व भोक्तृत्व हे नाहीच आहे. आणि त्यामुळे भगवान अनिवर्ती या नावाच्या छटा 5-6 ज्या आचार्यांनी दिलेल्या आहे, त्यामध्ये या 4-5 महत्त्वाच्या छटांचा आपण विचार केला की भगवान कधीही कुठूनही माघार नाही घेणार आहे. अवतारामध्ये रणांगणातून सुद्धा आणि धर्म आचरणाच्या वृत्तीपासून सुद्धा अजिबात मागे हटत नाही, माघार घेत नाही. म्हणून भगवंतांचं हे नाव अनिवर्ती असा पहिल्या क्रमांकाचं या श्लोकातलं आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आहे निवृत्तात्मा. 3ही प्रकारच्या भगवंतांच्या भूमिकांना, निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि अवतार, या 3ही भूमिकांना आचार्यांनी लिहिलं आहे की हे नाव लागू पडतं. निवृत्तात्मा, निर्गुण निराकार परमात्मा. सगळ्यात पहिल्यांदा विचार त्याचा करूया. तिथे नाहीच आहे ना काही, फक्त आहे आहे आहे, काहीच नाही याचा अर्थ फक्त आहे आहे आहे. अहमेवा समेव अग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहि यदेतच्च यो शिष्येत सोऽस्म्यहम्. चतुश्लोक भागवत आहे. फक्त आहे आहे आहे. किंवा अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. भगवान भगवद्गीतेत बोलले 2 अध्यायामध्ये. सगळ्या प्रकारच्या विषयांपासून ज्याचं मन निवृत्त आहे, निर्गुण निराकारामध्ये एक वृत्ती नाहीच आहे. तिथे विषय दुसरा, परमात्मा सोडून दुसरा वस्तू नाही आहे. निर्गुण निराकार मानल्यावर एकमेव आहे तो, एकमेवा द्वितीयम असं श्रुती वर्णन करते त्याचं. आणि त्यामुळे दुसरा जर नाही तर विषय नाही दुसरा असला की त्याला विषय म्हणतात. एक परमात्मा निर्गुण निराकार किंवा जीवाच्या स्वरूपात त्याचं स्वतःचं स्वरूप तोच, कारण सच्चिदानंदत्व जीवाचं स्वरूप आहे. त्या व्यतिरिक्त इतर काहीच नाही. मग विषय कुठून आणला आहे? विषयच नाही दुसरे. म्हणून सर्व विषयांपासून स्वभावतः जो निवृत्त आहे, हा निर्गुण निराकाराचा विचार आपण करत आहोत. नेह नानास्ति किंचन कठोपनिषद आहे. न इह या जगतामध्ये नाना अस्ति किंचन, दुसरं नाहीच आहे, नानात्व नाहीच आहे. नानात्व म्हटलं की दुसरं आलं, त्यात सगळे विषय येतात. नानात्वामध्ये ज्याचं वर्णन येतं त्यांना सगळ्यांना विषय म्हणतात. खरं विषयाची अत्यंत सोपी परिभाषा पंचदशीने केली आहे. परमात्मा निर्गुण निराकार किंवा जीवाचं स्वरूप म्हणू आपण त्याला, हे सोडून जगात जितकं काही आहे ते सगळे विषयच आहेत. हे सगळे विषयच आहेत, सगळे विषय आहेत. आणि ते निर्गुण निराकार देवाजवळ नाही, म्हणून तो विषयांपासून स्वभावतः विषयांपासूनही निवृत्त आहे आणि ज्याचं मनही त्यापासून निवृत्त आहे. म्हणून निवृत्तात्मा हे निर्गुण निराकाराला ह्या पद्धतीने लागू पडतं. ईश्वराला निवृत्तात्मा हे सगळं सृष्टी निर्माण केली करून देखील, कारण ईश्वर म्हटला की सृष्टी निर्मिती, तिचं प्रतिपालन आणि संहार असे 3 कार्य त्याच्याकडे येतात. मग ही श्लोक म्हटला होता आपण पंचदशीला, उत्पत्तींच्या विनाशांच्या भूतानाम आगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. हे कार्य जेव्हा आलं उत्पत्ती स्थितीला आहे तो ईश्वर आहे. पण सगळी एवढी सृष्टी वारंवार 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 निर्माण करून देखील भगवान त्यात स्वतः गुंतत नाही. फक्त तो एकच क्रिया करतो की तो केमिकल रिॲक्शन्समध्ये
पदार्थ असतो त्याला कॅटॅलिस्ट म्हणतात. कॅटॅलिस्ट त्या क्रियेत टाकल्याशिवाय ती क्रिया पूर्ण होत नाही. सगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये काही कॅटॅलिस्ट लागत नाही, पण दृष्टांत तेवढ्या क्रियांपुरता आहे, एकदेशीच असतो. प्रत्येक दृष्टांत शेवटी एकदेशी म्हणजे मर्यादितच असतं. पण ज्या रासायनिक क्रियांमध्ये कॅटॅलिस्टची गरज आहे, कॅटॅलिस्ट पदार्थाचं काय वर्णन करतात की हा पदार्थ क्रियेत सहभागी न होता त्या कार्य त्या ठिकाणी उपस्थित असतो. त्याला काही बाधा होत नाही, तो झिजत नाही. केमिकल रिॲक्शनमध्ये उष्णता देतात, त्याला पुष्कळ प्रकारे बदलतात, त्यात दुसरी रसायनं टाकतात, पण कॅटॅलिस्टवर काही बदल होणार नाही. त्याचं वजन, आकार, रूप, त्याचे धर्म तसेच राहतील. अशा अत्यंत बदल न होणाऱ्या पदार्थाला, काहीच बदल न होणाऱ्या पदार्थाला कॅटॅलिस्ट म्हणतात. परमात्मा त्या कॅटॅलिस्टसारखा आहे. या सृष्टी इतक्यांदा निर्माण करतो, पण तो स्वतः कॅटॅलिस्टप्रमाणे त्या ठिकाणी राहत असल्यामुळे सर्वभूतादिवा संयत भूतेषु च वसत्यपि कैवल्योपनिषद आहे. तो सगळ्या भूतांना निर्माण करून त्यात प्रवेश करतो. तत्सृष्ट्वा तदनुप्रविशत अशी श्रुती आहे. त्यात प्रवेश करतो, पण मी त्यात प्रवेश केला आहे तर मला आता काही बाधा होईल एवढे करून तो अलिप्तपणे सगळं करतो आहे. ईश्वर सगळी सृष्टी निर्मिती, तिचं संरक्षण आणि संहारसुद्धा अतिशय निर्विकारपणे करतो. त्याला असं कधी वाईटही वाटत नाही. आता सृष्टी इतकी छान निर्माण केली, नद्या पर्वत डोंगर केले, फुलं केले, फळं केले, माणसं केले, संत केले, भक्त केले, महंत केले, मग संपव कसे असं त्याच्या मनात येत नाही. अत्यंत स्वभावतः जो निवृत्तच आहे, म्हणजे सृजनही करताना, प्रतिपालन करताना, संहारही करताना अतिशय निर्विकार पद्धतीने जो करतो, निवृत्त आत्मा आहे, करत राहतो. पण याचा अर्थ काम सोडून द्यायचं असं नाही. आणि म्हणून निर्गुण निराकार परमात्मा ईश्वर. आता अवताराविषयी, अवतारामध्ये रामकृष्ण इत्यादी अवतार जे आहेत, भगवंतांनी सगळ्या क्रिया केल्या हो. अगदी लोणी खाण्यापासून, गोवर्धन उचलल्यापासून, कंसाला मारण्यापासून, गोपींना प्रेम देण्यापासून, कृष्ण अवतार कितीतरी लीला आहे. श्रीराम अवतारात किती लीला केल्या, वनात काय गेले, जानकीचा विरह काय करावा लागला, रावणाला काय मारलं, किती दुष्टांचा उद्धार केला, भक्तांना प्रेम दिलं, दुष्टांचा संहार केला. त्याच्या ब्रीदवृत्तीप्रमाणे त्याचं ब्रीद आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. निवृत्तात्मा आपण पाहतोय. पण एवढे करून अतिशय विषयांपासून, घटनेपासून, परिस्थितीपासून अत्यंत निर्विकार पद्धतीने भगवान राहतात. फक्त कर्तव्य करतात. कर्तव्यादिती मी पार्थ निश्चय मतमुत्तमम. भगवान 18व्या अध्यायात बोलले ना, कर्तव्यापासून कधीच च्युत झाले नाही. म्हणून रामो विग्रहान धर्म, धर्मशब्दाच्या व्याप्तीमध्ये धारणात धर्ममित्याहू अशी महाभारतकारांनी व्याख्या केली. कर्तव्यापासून च्युत नाही झाले. म्हणजे अगदी आपल्या प्राणप्रिय बंधू लक्ष्मणाचाही त्याग केला हो. विसर्जय त्वाम सौमित्रे महाभूत धर्म विपर्ययः त्यागो वधो वा विहितः साधूनाम उभयम समम असा श्लोक त्यांच्या तोंडात आहे. आणि प्रसंग खूप मोठा आहे, आता तो बोलत नाही, पण अवतारातली घटना किंवा एक प्रसंग बोलताना फक्त दृष्टांत म्हणून बोलतो आहे. कालपुरुषाची रामांची चर्चा सुरू आहे. खूप छान प्रसंग आहे. अध्यात्म रामायणात आहे, वाल्मिकी रामायणात आहे, उत्तर खंडात ती येते, उत्तर कांडामध्ये येते. राम आणि कालपुरुषांची चर्चा सुरू आहे की देवा आता पुष्कळ झाला, अवतार संपवा. कालपुरुषाला माहिती आहे की परब्रह्म वस्तू ईश्वर आहे, हा सगळं कार्य संपलं, चला आता वैकुंठात. आणि ती गुप्त चर्चा आहे, तिथे कोणालाही नको यायला, त्या दोघांचीच चर्चा व्हायची आहे. तर रामांनी लक्ष्मणाला सांगितलं, तू दारापाशी उभा राहा, कुणाला आत येऊ देऊ नको, आमची गुप्त चर्चा सुरू आहे. राम आज्ञाधारक आहेत. प्रभू रामांचा तो आज्ञाधारी बंधू आहे, शिष्यही आहे. ठीक आहे प्रभू. दारावर उभे राहिले आणि लक्ष्मण बाहेर उभा आहे. पण लक्ष्मणाविषयी वर्णन करताना वाल्मिकींनी वर्णन असं केलं आहे बालकांडामध्ये, लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न बहिप्राण इवा परहा असं त्याचं वर्णन आहे. त्याला बहिप्राणच म्हटलं आहे. राम आणि लक्ष्मण वेगळे नाहीच आहे, एकरूपच आहेत. त्याला उभं केलं. दुर्वास आले, ते क्रोधात आहेत, त्यांना आत जायची परवानगी नाकारली लक्ष्मणाने की प्रभूंनी सांगितलं आत सोडू नकोस.
दुर्वासांना क्रोध आला. ते म्हणाले, तू मला आज सोडलं नाहीस तर मी अयोध्या भस्म करीन. हे बघ तीर्थ काढलं. मग लक्ष्मणाने विचार केला, अयोध्या भस्म होण्यापेक्षा आपण गेलेलं बरं. कारण जो कोणी आत येईल त्याला दंड मिळेल, प्राणदंड मिळेल. कुणीही यायचं नाही. लक्ष्मणा तू पण नाही, येऊ पण द्यायचं नाही, यायचंही नाही. पण लक्ष्मणांना नाईलाजाने जायला लागलं. गेले. कालपुरुष आणि राम त्यांची चर्चा सुरू होती. लक्ष्मणाने फक्त निरोप सांगितला. तो प्रसंग संपला. कालपुरुष निघून गेले. रामांकडे लक्ष्मण आले, नमस्कार केला. डोळ्यात पाणी आलं. देवा, तुझा नियम मोडला, तुझी आज्ञा पालन नाही केली, आयुष्यात पहिल्यांदा आज्ञेचं उल्लंघन केलं आहे, तेव्हा मला मृत्यूदंड मिळाला. मला रामा तू मृत्यूदंड आहे. धर्मम वर्धय राघव असा तिथे त्या मुखात श्लोक आहे. धर्माची वृद्धी करा रामा, धर्माचं पालन करा, धर्म सोडू नका, आचरण करा. प्रभू रामांनी त्याला मग सांगितलं, ठीक आहे लक्ष्मणा, कर्तव्य पालनात कुठे कसूर नाही आहे. निवृत्तात्मा, मी परब्रह्म आहे, माझा भाऊ आहे, सोडून दे, जाऊ दे, माफ नाही. विसर्जय त्वाम सौमित्रे माभूत धर्म विपर्यय. पण धर्माचं उल्लंघन होऊ नये म्हणून मी तुझा त्याग करतो आहे. त्याने तर वध म्हटलं आहे. जहिमा निर्विशंकस्तम धर्मम वर्धय राघव. माझा वध करा राम, असंच ठरलं होतं की जो आत येईल त्याचा वध करायचा, प्राणदंड द्यायचा. रामांनी म्हटलं, लक्ष्मणा, जो साधू आहे, उत्तम पुरुषांनी युक्त आहे, त्याला साधू म्हणतात. उत्तम लक्षणांनी युक्त साधू म्हणतात. त्याच्यासाठी त्याग आणि वध, त्याचा त्याग करणं, त्याचा वध करणं, साधूनां तू उभयम समम, ह्या दोन्ही गोष्टी साधूसाठी सारख्या असतात. म्हणून लक्ष्मणा, मी तुझा त्याग करतो आहे. किती कठोर धर्माचरण आहे बघा. म्हणून तो आपल्या धर्माचरणापासून कधीही निवृत्त होत नाही, यासाठी नाव आलेलं आहे. त्याच्या आधीच्या प्रसंगात रामांनी जानकीचा त्याग केला, कठोर धर्माचरण केलं आहे, पण धर्माचरणाचा त्याग नाही केला. आणि म्हणून निवृत्तात्मा शब्दाचा अर्थ स्वभावतःच ज्याचं मन निवृत्त आहे आणि सगळ्या फक्त लीला करून दाखवतो. म्हणून भगवंतांच्या कुठल्याही अवतारातल्या एकंदर कर्मांना लीला म्हणतात. दिव्य कर्म म्हणजे लीला. आणि म्हणून भगवंतांचं नाव द्वितीय क्रमांकाचं निवृत्तात्मा. जन्मकर्माचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः, दिव्य कर्म म्हणतात. आणि दिव्य कर्मांचा अर्थ लीला असा होतो. म्हणून भगवान निर्गुण निराकार भूमिकेत, ईश्वर भूमिकेत, अवतार भूमिकेत, तिन्ही भूमिकेमध्ये निवृत्तात्मा त्यांना हे नाव आहे, असा आचार्यांनी उल्लेख केला आहे. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे श्रोते हो, संक्षेपता. संक्षेप असा शब्द आहे. आणि याच्या विरुद्ध शब्दाचा विस्तार. विस्तार आणि संक्षेप विरुद्धार्थी शब्द आहेत. विस्तार विषय आपण चिंतनादी केलं आहे. विस्तार स्थावर स्थारणं प्रमाणं बीजम व्यम अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधना असा श्लोक येऊन गेलेला आहे. विस्तार आणि याच्या विरुद्ध शब्द आहे संक्षेप. विस्तार म्हणजे वाढवणे. एखादी गोष्ट, कृती, एखादी वस्तू, तिचा विस्तार करणं, वाढवणं, तिचा वाढ होणं, याला विस्तार म्हणतात. आणि संक्षेपेचा अर्थ मग संपवणं, संकुचित करणं, सारांश काढणं. आणि अगदी म्हणताना त्याला विशेष शब्द येतात. मी थोडक्यात सांगतो. असं 1-1.5 तास एखादं लेक्चर जर झालं एखाद्या लेक्चररचं, तर मग ते म्हणतात मी आता थोडक्यात आजच्या पूर्ण पिरियडचा भाग सांगतो. थोडक्यात सांगणं म्हणजेच संक्षेप करतात. 1 तासभर ते प्राध्यापक महोदय बोलले कोणत्या तरी विषयावर, पण मुलांनी सगळ्या नोट्सही काढल्या, समजावूनही घेतला. आता पिरियड संपत आला तर प्राध्यापक महोदय म्हणतात मी आता सारांशाने किंवा अगदी थोडक्यामध्ये आज आपण जे शिकलो याचं सार सांगतो. त्याला सार म्हणा, थोडक्यात म्हणा, संकोच म्हणा, थोडक्यात सांगणं म्हणा, हा शब्द त्यासाठी आहे, संक्षेप. आता भगवंतांनाही नाव कशा पद्धतीने दिलं आहे की संक्षेप हे अवतार ईश्वर भूमिकेमध्ये संक्षेप नाव आहे असं आचार्य सांगितलं आहे. निर्गुण निराकारामध्ये संक्षेपही नाही आणि विस्तार आणि तिथे काही बोलणंच नाही आहे. फक्त ती वस्तू आहे आहे आहे, अस्तित्ववाचक आहे, अधिष्ठानवाचक आहे. तिथे फक्त सत्ता आणि स्फूर्ती आहे. ज्या स्फूर्तीच्या आधाराने सगळी मायादेवी या सृष्टीचा निर्मिती करते, ती स्फूर्ती आहे. आणि आहे 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 याशिवाय तिथे काही नाही. म्हणून संक्षेपता हे नाव ईश्वरवाचक आहे असं आचार्यांनी लिहिलेलं आहे. संक्षेप करणारा. कशाचा संक्षेप करतो हा? संक्षेप त्याच गोष्टीचा होतो की जिचा आधी विस्तार होतो.
सृष्टी निर्मितीच्या आधी सगळी सृष्टी पूर्व प्रलयाच्या वेळी, कल्पांताच्या वेळी बिंदू रूपाने भगवंतांच्या हृदयात राहते. तिला अव्यक्त असं म्हणतात. ते मायेचं एक रूप आहे, तिचं अव्यक्त नाव आहे. मायेची 7 नाव आहेत, त्यापैकी एक नाव अव्यक्त असं आहे. सगळ्या भूतमात्रांच्या, प्राणीमात्रांच्या सूक्ष्म वासना ह्या अत्यंत बिंदू मात्रेनं भगवंतांच्या हृदयाकाशात राहतात. आणि मग सृजनाच्या वेळी पुन्हा भगवान एकोहम बहुश्याम प्रजाय म्हणतात, विचार येतो डोक्यात आणि सृष्टीची निर्मिती होते. हा विस्तार आहे. ईश्वरवाचक शब्द का बरं आहे? कारण सगळ्यात पहिला नेहमी होणारा, करत असणारा, वारंवार करणारा या सृष्टीचा, विश्वरचनेचा विस्तार. मग नद्या, पर्वत, डोंगर, झाडं, जलया 9 लक्षाश्च 10 लक्षाश्च पक्षिणः कृमयो रुद्रलक्षाश्च 20 लक्षा गवादयः वगैरे वगैरे असं 84 लक्ष जीवयोनी सगळी सृष्टी निर्माण करतो. हा विस्तार आहे. आणि विस्तारानंतर केव्हा तरी संक्षेप येणारच आहे. आणि हा संक्षेप कोण ठरवतो? ईश्वरच ठरवणार की आता प्रलय कधी व्हावा, हे जीव मात्र संपावे कसे. मग असं पुन्हा पुन्हा का करतो? कारण प्रत्येक वेळा सृजन झालं, विस्तार झाला की अनेक प्राणी जन्माला येतात. त्यात नरदेहात अनेक प्राणी येतात, ज्यांना मनुष्य योनी मिळते त्यांच्या कर्माप्रमाणेच. पाप पुण्यं समं कृत्वा नरयोनिषी जायते, असाच तो श्लोक आहे. आणि या नरयोनी मिळणाऱ्या जीवांना संधी देऊन त्यांना ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची संधी फक्त नरतनूत आहे. अन्य योनींमध्ये नाहीच आहे, त्या भोगयोनी आहेत. पण ज्यांना ज्यांना नरतनू मिळाला आहे सृजनाच्या वेळी, त्यांनी काही प्रयत्न करून, आणि त्यांना जे प्रयत्न करायचे त्यापैकी सर्वात मुख्य प्रयत्न सारासार विवेक हा आहे. त्यांना विवेक ही देणगी दिली आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट भगवंत देतात, तिला क्रियमान स्वातंत्र्य म्हणतात. नुसता विवेक नाही, सारासार कळेल पण प्रयत्नपूर्वक त्याचं आचरण करून भगवंतांची प्राप्ती करून घेणं, ही क्रिया सगळे मनुष्य देहधारी जीव करू शकतात. आणि म्हणून पुन्हा 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 भगवान विस्तार करतात. त्यातले काही मुक्त होऊन भगवंतांच्या जवळ एकरूपतेत जातात, एकत्व पावतात किंवा एकरूप होतात भगवंतांशी. आणि ज्यांचं नाही झालं आहे ते पुन्हा 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 जन्ममरणाच्या या फेऱ्यामध्ये अडकत राहतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आचार्य बोलतात, संक्षेप आणि विस्तार विरुद्ध जोडी आहे. आधी विस्तार ह्या पद्धतीने भगवान करतो, जीवांना संधी देतो नरदेहात, आणि मग संक्षेप करायला सुरुवात होते. आपण आपल्या परिचयाच्या संज्ञा येतो. विस्तार आणि संक्षेप आपल्या परिचयाच्या. एखादं उदाहरण पाहू. आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो, आपल्याला भाजी विकत घ्यायची आहे, तर साधारण 7, 8, 10ला भाजी येते प्रत्येक गावातल्या होलसेल मार्केटमध्ये. मग ते लहान लहान दुकानदार भाजी आणतात, त्या चौकात त्यांच्या जागा ठरलेल्या असतात, तिथे बसतात. मग ते आपापल्या पद्धतीने भाज्यात 25, 30, 40 प्रकारच्या काही फळं ठेवतात, अजून काही वस्तू, तर ते दुकान मांडावं लागतं. आपण गाडीतून आणलेल्या वस्तू विकत आणल्या, त्या अशा छानपैकी मांडायच्या, विस्तारपूर्वक मोठं दुकान सजवायचं. आणि हे ज्याने त्याने करावं करतो जीव. माऊलींनी ज्ञानेश्वरीत सुंदर ओवी लिहिली 18व्या अध्यायात. तरी स्वाधिकाराचे नावे वाटिया आलिजे स्वभावे, ते आचरावे विधी गौरवे शृंगारोनी. शृंगारोनीमध्ये विधी गौरव शृंगारोनी. भाजीवाला दुकान छान मांडतो, पाणी शिंपडतात, उन्हाळा असेल तर झाकून ठेवतात, फारून असेल तर. हे सगळं प्रयत्नपूर्वक विस्तार करतात. मग दिवसभर गिऱ्हाईक येतात, ज्याला ज्या वस्तूची, पदार्थाची, भाजीची गरज आहे ते घेतात. असं क्रय विक्रय असा उद्योग दिवसभर चालतो. संध्याकाळ होते, दिवसभर उन्हातानात बसून काहीतरी उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून त्यांनी ते निवडलेलं आहे. प्रत्येकाने काय उदरनिर्वाहासाठी साधन निवडावं हे ज्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे, वयाप्रमाणे, आर्थिक परिस्थितीप्रमाणे, संबंधामुळे, गरजेप्रमाणे, मदत करणारे किती आहेत घरात याच्यावरती अवलंबून आहे, बुद्धी किती आहे व्यवसायाची याप्रमाणे. पण सायंकाळ झाली की मांडलेलं दुकान हळूहळू आवरायचं. सगळ्या उरलेल्या भाज्या का रस्त्यावर ठेवून द्यायच्या का? नाही, त्या उरलेल्या घरी न्यायच्या, पुन्हा झाकून ठेवायच्या, ओल्या पाण्याने झाकून ठेवायच्या. उद्या पुन्हा नवीन भाज्या आणून पुन्हा विस्तार करायचा. पण सकाळी विस्तार केला, दुकान मांडलं, सायंकाळी आवरायला घ्यायचं. असं प्रत्येकजण आधी आपला विस्तार करतो. भाजीवाल्याचं उदाहरण कशाला, आपलं उदाहरण घेऊ आपण. प्रत्येकात आपण सगळे प्रापंचिक आहोत. गृहस्थाश्रमात प्रवेश करतो, दोघंच असतात, मुलं होतात 1, 2, 3, 4.
मग त्यांचे विवाह होतात. विस्तार आहे, मुळात दोघंच होते. विस्तार आहे, मुलं झाले, लग्न झाले, त्यांना मुलं झाले, विस्तार झाला. त्यांना नोकऱ्या लागल्या, ते त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या गावात किंवा व्यवसाय करायला निघून गेले. पुन्हा आधी विस्तार, 2चे 10, 11, 12 झाले. आणि विस्तार जेव्हा होतो मग त्या गरजेप्रमाणे काही घराचाही विस्तार करावा लागतो की 2 खोल्या अजून बांधा, 1 जिना बांधा, असा विस्तार करावा लागतो. मग हे पुरणार नाही, त्यांना प्रत्येकाला 1-1 गाडी घेऊन द्या. मग 2-4 गाड्या अंगणात दिसतात, 2-4 सायकली दिसतात. त्यांच्या शिक्षण काळात, विवाह होण्यापूर्वीच्या काळात हे लागतं सगळं. हा सगळा एखाद्या गृहस्थाश्रमी माणसाचा विस्तार आहे. आणि हळूहळू तो विस्तार संक्षेपाकडे जातो. जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक जरी नाही केला तर मुलं आपापल्या गावांना निघून जातात आणि त्यानंतर तो हळूहळू संक्षेपाकडे येतो. मग त्या पद्धतीने तिथे जाऊन ते पुन्हा पृथक होतात. पण मूळ गृहस्थाश्रमी माणसांनी मानलेला विस्तार हळूहळू संक्षेपाकडे जातो. आणि म्हणून विस्ताराच्या विरुद्ध संक्षेप असतोच. विस्तार ज्यांनी मांडला त्याचा एक तर संक्षेप स्वतःहून केला जातो किंवा न केल्या गेल्या तर ईश्वराची जेव्हा संक्षेप, सगळ्या सृष्टीची, विश्वाची संक्षेप करायची म्हणजे प्रलयाची वेळ येते, तो सगळं घेऊन जाणार आहे. संक्षेप होणारच आहे. अगदी कितीही पदार्थांचा, परिस्थितींचा विग्रह इथे जमा केला आपण, घरं, गाड्या, धन, पैसा, बँक बॅलन्स, शेअर, शेती, काय जशी संपत्ती जमवली असेल किंवा जी कीर्ती मिळवली असेल, हे सगळं इथेच राहतं. रामदास स्वामींची दासबोधात ओवी आहे बघा, येथील अवघे येथेच राहते, हे तो प्रत्यय असे येते, कोण काय घेऊन जाते सांगा ना का. ही संक्षेप सामनारी ओवी आहे. कोण करतं हा संक्षेप? ईश्वर करतो. ईश्वराच्याकडे भूमिका आहे, तो स्वतःचा संक्षेप तर करतोच, पण जीवांना सुद्धा तसा संक्षेप करण्याची बुद्धी हळूहळू देत जातो. आणि एक आचार्यांनी अजून एक छटा या अर्थाची दिली आहे, सर्वात शेवटची म्हणून अजून एक छटा दिली आहे संक्षेपाची. सर्व भक्तांच्या पापांचे डोंगरसुद्धा जर साधना केली, पुण्य कमवायला लागले तर पापाचे डोंगर पळती पुढे, असं हरिपाठामध्ये माऊली म्हणतात. भक्तांनी कधी कळत नकळत ज्ञात अज्ञात दोष परिहारार्थम भगवन नामस्मरणम करिष्ये, असं नामस्मरणाचा संकल्प आहे. ज्ञात अज्ञात दोष परिहारार्थम असे काही पाप जर झाले असतील, चुकीच्या कृती, तर त्यांचा सुद्धा क्षय, त्यांचं निवारण, त्यांचा संक्षेप भगवान करतात. म्हणून भगवंतांचं हे नाव संक्षेप हे खूप छटांनी आचार्यांनी वर्णन केलं आहे, खूप विस्ताराने याचं वर्णन आहे. आणि सगळ्यात शेवटचा संकोच किंवा भगवंतांच्या दृष्टीने सगळ्यात शेवटी होणारा संक्षेप, संकोच म्हणजे आवरण्याची शेवटची क्रिया. भगवान मूळ मायेसह म्हणजे ईश्वर मूळ मायेसह वर्तमान ब्रह्मवस्तूत विलीन होतात. ईश्वरच उरत नाही. ब्रह्मा विष्णू महेश हेही उरत नाही, यांचं कार्य संपतं. ज्या जीवनात संधी दिल्याचे उद्धरून गेले तेवढे गेले आणि बाकी सगळे वासनांप्रमाणे पुन्हा निर्माण होतीलच. पण आता सर्वात पहिल्यांदा विस्तार करताना भगवंतांनी एकोहम बहुश्याम प्रजायेय हा पहिला विस्तार आहे. ही मूळमाया आहे. या संकल्पालाच मूळमाया म्हटलं आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटचा संक्षेप, पहिला जो विस्तार तो शेवट पहिला संक्षेप, शेवटचा संक्षेप ईश्वर अधिष्ठान सांडतो, असं रामदास स्वामींची ओवी आहे. ईश्वर सांडी अधिष्ठान, ईश्वराचं अधिष्ठान म्हणजे माया आहे. आणि दोन्ही मग ईश्वर आणि माया मिळून हे ब्रह्मरूप ब्रह्मामध्ये विलीन होतात. खरं ब्रह्म आणि ईश्वरात फरकच नाही आहे. फक्त ईश्वराने मायेचा हात धरला आहे सृष्टी रचनेपुरता आणि ब्रह्मवस्तू निर्गुण निराकार, तिथे माया नाहीच आहे. म्हणून ईश्वरी अधिष्ठान सांडी प्रलयाच्या वेळी आणि मायेसह तिथे संक्षेप होऊन मायेचाही संक्षेप शेवटी होतो. सगळ्यात विस्ताराच्या वेळी सगळ्यात पहिल्यांदा मायाच येते. म्हणून असा संक्षेप करणारा, म्हणून भगवंतांचे नाव ईश्वरवाचक संक्षेपता असं 3 क्रमांकाचं नाव आलं. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकामधला श्रोते हो, क्षेमकृत. क्षेम 2 शब्द आपल्या परिचयाचे आहेत, योग आणि क्षेम. आणि खरं LICमुळे जास्त परिचयाचे झाले आहेत. LIC भारतातली फार मोठी एक विमा मंडळ आहे, आयुर्विमा महामंडळ म्हणतात त्याला. त्यांचं हे बोधवाक्य आहे
योगक्षेमं वहाम्यहम, हे भगवंतांची उक्ती आहे गीतेमध्ये. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम, तिथली उक्ती आहे ती. छान आहे, त्यांचा तो लोगोच तसा आहे, योगक्षेमं वहाम्यहम. त्यापैकी योग शब्दाचा अर्थ प्राप्ती असा होतो. प्राप्ती इथे कारण आधी हा शब्द येऊन गेला 2-3दा. योगो योगविदान नेता प्रधान पुरुषेश्वर असं येऊन गेला आहे. आपण केलं आहे चिंतन त्याचं. इथे त्या योग आणि क्षेमांपैकी जी जोडी आहे त्यापैकी क्षेम इथे आलेला आहे. क्षेमकृत जे क्षेम कल्याणा करणारा. क्षेम याचा अर्थ सांभाळण्याचा होतो. सांभाळणे, प्राप्त झालेल्या वस्तूचं, परिस्थितीचं, धनाचं, कीर्तीचं, यशाचं, जे काही प्राप्त झालं असेल ते. प्राप्ती अनेक वस्तूंची होते, अनेक पदार्थांची होते, अनेक गुणांची होते. प्राप्त झालेल्या वस्तूंचं रक्षण करणारा असा अर्थ क्षेम याचा अर्थ आहे. क्षेमकृत याचा अर्थ आहे. क्षेम म्हणजे कृत म्हणजे करणारा. क्षेमकृत. जसं एखाद्याला नोकरी मिळाली, योगायोग होता वा नोकरी मिळाली, हा योग झाला आणि ती टिकवल्या गेली 30 वर्ष, काही बाधा आली नाही. कारण आजकालच्या जगात नोकरीवर काही बाधा कोणाच्या येऊ शकते, आरोप होऊ शकतात. ती तशी टिकणं 30-35 वर्ष, हे क्षेम म्हणजे मिळालेली वस्तू सांभाळल्या गेली पाहिजे, तिचं रक्षण झालं पाहिजे, त्याला क्षेम असं म्हणतात. भक्तांच्या दृष्टीने विचार केला ईश्वराचा, ईश्वर नामाचा, निर्गुण निराकारामध्ये क्षेम नाहीच आहे, कृतही नाहीच आहे, करणंच काही नाही आहे. पण जेव्हा ईश्वर निर्गुण निराकार द्वितीय क्रमांकामध्ये चत्वार देव निरूपणातला, तिथे मात्र हे आहे. भक्तांचा पुष्कळ भक्त देवाच्या प्राप्तीसाठी अनेक तळमळीने अनेक उपाय करतात. कोणी भक्ती मार्गाने जाईल, कोणी ज्ञान मार्गाने जाईल, कोणी योग मार्गाने जाईल, कोणी कर्म मार्गाने जाईल. पण ज्याचा जेवढा संचय, याला पुण्यकर्मच म्हणतात सगळ्यांना. देवप्राप्तीच्यासाठी केल्या गेलेल्या खटपटींना पुण्य म्हणतात. अगदी व्यवहारात त्याचं वर्णन म्हणजे चांगली कामं, ती कर्म, पुण्यकर्म एखाद्या जीवाने केलेली आहे, तेही सगळे भगवान सांभाळतात. त्यांनी केलेल्या शुद्ध कर्म, या सगळं शुद्ध पुण्याची नोंद भगवान घेतात. आणि ही सगळी जर कर्म अनासक्त वृत्तीने काही अपेक्षा न ठेवता केली असतील तर ते शुद्ध पुण्य गटात जातात. आणि भगवान याचा हिशोब ठेवतात. याचा हिशोब कोण ठेवतो? आपला आपण पण नाही ठेवू शकत, पण भगवान ठेवतात. त्यांनी किती वेळा पूजा केली, किती वेळा संध्या केली, किती वेळा पवमान म्हटला, किती वेळा रुद्र म्हटला, किती वेळा देवदर्शन घेतली, किती तीर्थयात्रा केल्या, किती संतांना वंदन केलं, किती जप केला, किती पारायण केले, याची नोंद मनुष्य विसरून जाईल. विसरायलाच पाहिजे, परंतु भगवान नाही विसरत. भगवान ते ठेवतात आणि त्याचा क्षेमकृत, मग त्याचा सांभाळ करतात आणि ते वाया जाऊ देत नाही. समजा असं उदाहरण पाहू आपण. एखादा खूप चांगला भक्त आहे, सगळ्या भगवत विषयक क्रिया पुण्य संपादन करण्याचा तो करतो आहे, पण मध्ये त्याचं आयुष्य संपलं. मग केलेलं पुण्यकर्म वाया गेलं का? नाही. भगवान सांभाळतात ते. त्यासाठी एका जन्माचा असा विचार नाही आहे. भगवंतांनी 9व्या अध्यायात स्पष्टपणे एक श्लोक म्हटला आहे, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीही न मे भक्त प्रणश्यती. माझा भक्त कधी वाया जात नाही. त्याचं केलेलं पुण्यकर्म जसंच्या तसं मी सुरक्षित ठेवतो. त्याचं आयुष्य संपलं म्हणून त्याला मरण प्राप्त झालं, साधना राहिली अर्धवट. कितीतरी उदाहरणं भागवतामध्ये आहेत ना. जडभरताच्या आख्यानाची आहे, इंद्रद्युम्न राजाची आहे. त्याला हत्तीची योनी मिळाली, पण फार तपश्चर्या केली आहे. तपश्चर्या काळात इंद्रद्युम्न राजा, पांड्यवंशीय राजा आहे तो. ही भगवान 8व्या स्कंदात कथा आहे. ते खूप पुण्य संपादन केलं आहे, दीर्घकाळ केलं आहे. फक्त एक त्याच्या चूक झाली किंवा त्याच्या हातून न व्हावं ते आचरण झालं. राजा असून अवेळी तो मलय पर्वतावर तपश्चर्याला जायचा. अगस्त्य ऋषींनी शाप दिला. माध्यान्ह समयी अतिथी पूजनाचा कालावधी असताना तू कसा काय पर्वतावर जातोस राजा? मी तुला शाप देतो, जडमूळ गजयोनीत जा. गेला. अपवादात्मक कथा आहे, परंतु त्यांनी केलेला पुण्यसंचय वाया नाही गेला. त्या पुण्यसंचयाच्या बळावर जेव्हा त्याचा गजेंद्राचा नकरानी पाय पकडला ना, त्यांनी भगवंतांची आर्ततीने प्रार्थना केली. आर्तभक्त येतो, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भगवान आले गरुडावर बसून.
त्याचा उद्धार केला, नव्हे त्याला परमगती दिली. तिथे श्लोक आहे भागवतामध्ये, गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो ज्ञानबंधनात प्राप्तो चतुर्भुजो रूपम पीतवासात चतुर्भुजा. त्याला चतुर्भुज केलं, याचा अर्थ सरूपता मुक्ती दिली. ह्या जन्मात तर पुण्यसंचय काही नाही, भोगयोनीत आहे तो. पण पूर्वजन्मामध्ये केली सगळी साधनं पुण्यसंचय भगवंतांनी सुरक्षित ठेवला, क्षेमकृत. काही भक्तांचा इतका वेळी कालावधी वयाचा जावं लागत नाही. बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाते शुचीनाम शिवतांगे हे योगभ्रष्टो विजायते अथवा योगिनामे कुले भवती धीमता, भगवान स्वतः बोलतात. आणि म्हणून कोणाचंही काही केलेलं पुण्यकर्म, शुभकर्म, चांगलं कर्म हे सुरक्षित राहतं. हे सुरक्षित ठेवणारा जो आहे तो क्षेमकृत आहे. भगवंताचा विचार आपण करत आहे. याप्रमाणे भगवंतांना हे नाव क्षेमकृत, जीवांच्या पुण्यकर्माचा संचय सुरक्षित ठेवून त्याप्रमाणे त्यांना गती प्रदान करणारा, तशा योनी देणारा, म्हणून भगवंतांचे नाव क्षेमकृत. 4 क्रमांकाचा याचा विचार केला आपण. 5 क्रमांकाचं नाव आहे शिव. शिव शब्दाचा अर्थ पवित्र, मंगल, कल्याणकारक असा अर्थ आहे. आता खरं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण विचार करतो नेहमी शिव, तर आपण शंकरांना म्हणतो. भगवान भोलेनाथ शंकर महादेव, नम पार्वती पते हर हर महादेव. शिव म्हणजे पार्वत, भगवान महादेव असा अर्थ आपण नेहमी धारण करतो. कैलासावर राहतात वगैरे, बरोबर आहे ते. पण शिव आणि विष्णू एकरूप आहे, फक्त दोघांकडे डिपार्टमेंट वेगळे आहेत. एकाने सांभाळायचं आहे, एकाने संपवायचं आहे. उत्पत्तीसाठी ब्रह्मदेव आहे. आणि शिवाय एक श्लोकच आहे, शिवाय विष्णुरूपाय विष्णवे शिवरूपाय. शिवाय विष्णुरूपाय विष्णवे शिवरूपाय आचार्याचा उल्लेख केला भाषामध्ये. म्हणून शिवाचं नाव जरी याचं नाव असं म्हटलं तर काही फरक पडत नाही. शिवाय शिव सहस्रनामावली आहे, त्यात एक नाव विष्णू आहे. असे परस्परांची नावं परस्परांना दिली, कारण त्याचं कारण आहे. अशी जेव्हा 2 व्यक्तींची नावं एकमेकांमध्ये एक्सचेंज होतात ना, त्याचा तात्विक अर्थात ते एकरूप असतात असा होतो. असं आचार्यांनी म्हटलं आहे. दोघांच्या एकमेकांच्या नावाचा एकमेकावर आरोप जर होत असेल तर ते एकरूपतेत असतात. आणि म्हणून शिवाचं नाव घेतलं तरी ते विष्णूंचंच आहे, आणि भगवंतांचं कोणतंही नाव घेतलं तरी ते कल्याणकारक आहे. कल्याणानां निधानं कलिबलमथनं पावनं पावनानां. श्लोक आहे, पाथेयं यन्मुमुक्षोः सपदी परपद प्राप्ते प्रस्थितस्य. श्लोक आहे. कल्याणानां निधानं, शिव कल्याणकारक, पवित्र, मंगल या अर्थाने शिव शब्द आहे. ते भगवान विष्णूंचं नाव या श्लोकामध्ये आलेलं आहे, शिव. ही पहिल्या चरणातली आत्तापर्यंत नावं आपण ऐकली. अनिवर्ती, निवृत्तात्मा, संक्षेप्ता, क्षेमकृत, शिवहा, इतकी नावं आपण ऐकली. आता जी उरलेली 4 नावं आहेत, श्रीवत्सवक्षाः, श्रीवासः, श्रीपतिः, श्रीमतांबरा. या उरलेल्या 4 नावांमध्ये प्रत्येक नावामध्ये श्री शब्द आहे. छटा वेगळ्या वेगळ्या आहेत. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी होतो, माहिती आहे आपल्याला. लक्ष्मी होतो, धन होतं, ऐश्वर्य होतं, सुंदरता होतं, संपत्ती होतं, असा श्री शब्दाचा एकंदरीत अर्थ होतो. या सर्वांनी युक्त जो आहे, श्रींनी युक्त, म्हणून 5 नावं वेगळे वेगळे आहेत. थोड्या 4 नावांच्या छटा वेगळ्या आहेत. आणि सगळ्यात आधी दुसऱ्या चरणातल्या 4 नावांच्या पैकी पहिलं नाव श्रीवत्सवक्षाः आहे. श्रीवत्सवक्षाः, श्रीवासः, श्रीपतिः, श्रीमतांबरः अशी 4 नावं आहेत. पहिल्या नावाचा विचार करू. श्रीवत्सवक्षाः. वक्षा म्हणजे वक्षस्थळ, छाती. ज्याच्या छातीवरती श्रीवत्स नावाचं चिन्ह आहे. कुठून आलं हे? भगवान विष्णूंच्या छातीवरती आहे. याची कथा आहे, सगळ्या पुराण ग्रंथांमध्ये ती येते, भागवतातही येते, दशमस्कंदामध्ये शेवटी. भृगु ऋषींची कथा आहे. त्यांच्याकडे जबाबदारी आली की असा एक ब्रह्मसभेत विषय निघाला की सर्वश्रेष्ठ देव कोण? ब्रह्मदेव, विष्णू की महादेव? कोण करेल आता या 3ही देव? म्हणजे कोण परीक्षा घेईल? तर ती जबाबदारी भृगु ऋषींनी स्वीकारली. त्या फार अधिकारी आहेत. भृगु संहिता नावाचा ग्रंथ आहे खूप मोठा.
फार अधिकारी आहेत, त्रिकालज्ञ आहेत, मी घेईन म्हणे परीक्षा. त्यांनी ती घेतली. कथा आहे विस्तार आणि आपल्याला त्याचा सार बघायचं आहे. पण ह्या परीक्षेमध्ये ब्रह्मदेव आणि महादेव हे नाही उत्तीर्ण झाले. त्यांचं वर्तन म्हणा, आचरण म्हणा, उत्थापन दिलं नाही म्हणा, असे वेगळेवेगळे कारणं आहेत. ते नाही आवडलं भृगु ऋषींना. ते क्षीरसागरावर गेले. भगवान श्रीहरी लक्ष्मीदेवींसह वर्तमान तिथे आहेत, पहुडलेले आहेत. लक्ष्मीदेवी पाय चुरतात असं दृश्य आपण नेहमी पाहतो. व्यंकटेश स्तोत्राच्या मुखपृष्ठावर असतं हे चित्र सगळीकडे. आणि भृगु ऋषी तर काहीतरी परीक्षा घ्यायला आलेत. त्याला त्या दृश्य पाहण्यात वगैरे काही आनंद नाही. पण पाहिलं की बायकोकडून पाय दाबून घेतात. काय तिन्ही देव मला परीक्षेला पाठवलं, कोणीच योग्य नाही म्हणून धावत धावत आले. क्रोध धारण केला कारण क्रोध ही त्यांची वृत्ती नाही आहे, पण धारण केला. धावत धावत येऊन भगवान श्री विष्णूंच्या वक्षस्थलावरती, छातीवरती आपल्या पायाने प्रहार केला, लाथ मारली आजच्या भाषेत म्हणायचं. मग आता एखाद्याने आपल्याला लाथ मारली, ते छातीवर, पायालाही नाही, नुसती आपल्याकडे उगारली नाही, खरंच मारली. विष्णूंच्या वक्षस्थावर लक्ष्मीदेवी पाहतात आहे, बायकोसमोर अपमान आहे, पण भगवान शांत आहेत. उलट भगवंतांनी भृगु ऋषींना म्हटलं, ऋषीवर माझं हृदय अत्यंत कठोर आहे, मी परीक्षा घेतो भक्तांच्या, एकाएकी माझं स्वरूप देत नाही, कठोर आहे मी खूप अंतःकरणाने, म्हणून माझ्या कठोर अंतःकरणरूप छातीवर पायाचा प्रहार केला, लत्ता प्रहार भृगूने केला, असं समर्थांनी वर्णन केलं आहे. आपल्याला इजा झाली असेल, पाय दुखला असेल, मी काय पाय आपला चेपून देऊ का? अरे एकदम त्यांचं अवसानच गळालं. याला मी लाथ मारली तरी हा इतका शांत आहे, म्हणून सर्वश्रेष्ठ देव विष्णू आहे अशी घोषणा त्यांनी ब्रह्मसभेत जाऊन केली. अशी कथा आहे. आपल्याला श्रीवत्स वक्षा हा पाहायचा आहे. पण भृगु ऋषींनी जी त्यांच्या छातीवरती प्रहार केला, श्रीवत्स वक्षा हा छातीवरती, त्याची खून उमटली. अजूनही ती पावलांची मुद्रा, मी वाहविका सुभद्रा, ज्ञानेश्वरीत ओवी आहे, अजूनही ती पावलांची मुद्रा तिने अजून ठेवली आहे, ती पुसून नाही टाकली. आणि त्याप्रमाणे भगवंतांचं नाव श्रीवत्स त्या घटने पडल्याप्रमाणे ती लक्ष्मी त्यात आहेच. ह्या चिन्हामध्ये लक्ष्मी आहेच. याचा अर्थ लक्ष्मी आचार्यांनी असा केला आहे की लक्ष्मी आपल्या पतीला सोडून कधीही जात नाही, श्री वत्स वक्षाहा. आणि दुसरा अर्थ केला आहे, खूप विशाल अर्थ असा केला आहे, करुणामय आहेत भगवान, आणि तिथे लक्ष्मी पण स्थायी रूपाने आहे. स्थायी रूपाने लक्ष्मी ज्यांच्याजवळ राहते, श्रीवत्स वक्षाहा असा 6 क्रमांकाच्या नावाचा आचार्यांनी अर्थ दिलेला आहे. 7 क्रमांकाचा पुन्हा याते श्री नाव आहेच. आधी उल्लेख केला आपण की दुसऱ्या चरणामधल्या 4ही नावांमध्ये श्री 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 आहे. श्रीवत्स वक्षाहा, श्रीवासाहा, श्रीपती, श्रीमतांवरा अशी 4 नावं आहेत. त्यात एक नावाचं आत्ता आपण विवरण पाहिलं. 7 क्रमांकाचं नाव म्हणजे श्री गटातलं दुसऱ्या क्रमांकाचं नाव श्रीवास आहे. लक्ष्मीचा वास ज्याच्याजवळ आहे, क्षीरसागरावर लक्ष्मीदेवी जवळच आहे. भगवान श्री विष्णू म्हटले की ते श्री सहज आहे. लक्ष्मीपती त्यांना आपण म्हणतो, त्यामुळे त्यांना श्रीवास, श्रीचा ज्यांच्याजवळ नित्यवास आहे किंवा ज्यांचा श्रीजवळ वास आहे. आणि श्री शब्दाचा फक्त पत्नी, बायको असा अर्थ न होता शोभा, धन, ऐश्वर, सुंदरता हे सगळं इतके अर्थ केलेले. ही श्री शब्दाच्या छटा आहेत अर्थांच्या. आणि ह्या सगळ्यांच्या छटा म्हटल्यापेक्षा इतक्या सगळ्या गोष्टी भगवंतांजवळ आहेत. धन आहे, ऐश्वर आहे, सुंदर आहेत भगवान, श्यामलम शांत मूर्तीम त्याचं वर्णन येतं. भगवंतांजवळ राहतात. आणि शेवटी कोणत्याही प्रकारची संपत्ती असली कोणाजवळ, पुष्कळ लोक सुंदर असतात ना, ऐश्वर्यवान असतात, कीर्तिवान असतात, एक एक सर्वांजवळ असतं. पण सगळी संपत्ती, सगळ्यांची, जगातल्या सगळ्यांची संपत्ती, ऐश्वर, कीर्ती, सुंदरता, ज्ञानसुद्धा, कारण त्यांच्या संपत्तीविषयी वर्णन ज्ञानेश्वरीत येतं 6व्या अध्यायात. संपत्तीला भग म्हणतात श्रोते, भग. आणि म्हणतो भगवान, संपत्तीवान, बलवान, धनवान म्हणजे त्यांनी युक्त, वान म्हणजे युक्त, धनाने युक्त, संपत्तीने युक्त, संपत्तीला भग म्हणतात, म्हणून भगवान. कोणती संपत्ती आहे याचं वर्णन माऊलींनी केलं आहे. ऐका, यश, कीर्ती, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे 6ही गुणवर्य वसती जेथं, म्हणून तो भगवंतू आहे. आणि इतक्या सगळ्या गोष्टींचा
इतक्या 6 गोष्टी आहेत ना, यशस्वी औदार्य, हे जगातल्या प्रत्येक माणसाजवळ काही प्रमाणात थोडं 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 असतं. कोणाजवळ यश आहे, कोणाजवळ कीर्ती आहे, कोणाला कोणतंही काम केलं यशच मिळतं, कोणाला काही ना काम करता पैसेही मिळतात, धनही मिळतं, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे, प्रयत्नांप्रमाणे. पण सगळ्यात जास्त 6 गुणांचा संपत्तीचा स्वामी जो आहे आणि त्याचा श्रीचा त्याच्याजवळ वासच आहे नेहमी, श्रीवास, म्हणून त्याचं एक नावच श्रीवास असं आहे. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकामधला आहे श्रोते हो, श्रीपतीही. होऊन गेला याचा उल्लेख, कथाही आपण पाहिली आहे. श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी या अर्थाने आहे. आता पती आहे ना, पण पती, लक्ष्मीचा पती, श्रीपती, म्हणून त्याचं एक नाव लक्ष्मीपती असंही येतं. अनेक ग्रंथांमध्ये, श्लोकांमध्ये, अष्टकांमध्ये लक्ष्मीपती असंही म्हणतात, कारण लक्ष्मीचं नाव श्री आहे किंवा श्रीला लक्ष्मी म्हणतात. आणि ही याची अर्धांगिनी आहे. कुठे प्राप्त झाली? समुद्र मंथनाच्या क्रियेमध्ये भगवंतांना लक्ष्मीदेवी प्राप्त झाल्या असं वर्णन आहे. 7 क्रमांक, 14 रत्नांपैकी 7 क्रमांकावरती लक्ष्मीदेवी स्वतःच आल्या, समुद्रकन्या आहेत. आणि अगदी म्हणजे ह्यांचा जन्म मानूया आपण, तो प्रगट झाल्या, प्रगट होण्याला आपण जन्म म्हणतो, पण तो अवतारच असतो, लक्ष्मीदेवींचा अवतार आहे. आणि प्रगट झाल्याबरोबर, समुद्रातून बाहेर आल्याबरोबर त्यांच्या हातात स्वयंवराची माळ आहे आणि त्यांना अपेक्षित असा वर हवा आहे, स्वयंवराची माळ आहे. सगळे देव दानव समुद्रमंथन करीत होते, सगळे खाली बसले. लक्ष्मीदेवींना त्यातले कोणी आवडले नाही, कोणाचं रूप नाही आवडलं, कोणाची कीर्ती नाही आवडली, कोणाचा स्वभाव नाही आवडला. अजित भगवान बरं बसले आहेत, ती रवी हालू नये मंदार पर्वताची, म्हणून त्यांनी खाली उडी मारली. लक्ष्मीदेवींनी, अजित भगवान हे विष्णूच आहेत, श्रीच आहेत, विष्णू आहेत, म्हणून श्रीपती त्यांच्या गळ्यामध्ये लक्ष्मीदेवींनी माळ घातली असं वर्णन कथेमध्ये आहे. श्रीचा पती, श्रीचा स्वामी हा एक अर्थ. आचार्याने अजून एक अर्थ असा केला आहे, सद्गुण, सगळे सद्गुण, धाडसीपणा, दानशूरता असा जो आहे त्याला श्रीपती असं म्हणतात, असं आचार्याने वर्णन केलं आहे. सगळ्या गुणांनी युक्त, सगळ्या सद्गुण, सद्गुण ज्याच्यामध्ये आहे, कारण श्री शब्दाच्या अर्थाची एक छटा सद्गुण असाही होतो. सगळे सद्गुण ज्याच्या ठाई आहेत. आणि म्हणून श्रीपतीही, श्री शब्दाच्या सद्गुण अर्थाप्रमाणे तिचा पती, तिचा स्वामी, म्हणजे सगळ्या गुणांनी युक्त असा अर्थ जर घेतला तर भगवंतांचं एक नाव श्रीपतीही असं या श्लोकामधलं 8 क्रमांकाचं आपण चिंतन केलं. आणि सगळ्यात शेवटचं नाव या श्लोकामधलं, दुसऱ्या चरणामधलं शेवटचं नाव आणि क्रमाने श्लोकातलं 9वं नाव, शेवटचं नाव श्रीमतां वराह असं आहे. श्रीमतां वराह, वर म्हणजे श्रेष्ठ, श्रीमत, श्रीमंत, त्यापासून श्रीमंत शब्द झाला. श्रीमत म्हणजे श्रीनियुक्त, सर्वात जास्त श्री असलेले, म्हणजे सगळ्या जगामध्ये सर्वात जास्त श्रीमंत. म्हणजे पैसाच फक्त असलेला का? नाही. श्रीचा अर्थ लक्ष्मी एक आहे, धन आहेच, त्यांनी आहेच युक्त, पण मगाशी आपण विचार केला की अनेक गुणांनी युक्त आहे. त्यामध्ये ज्ञानही असा एक विचार केला. श्रीचा अर्थ एक ज्ञानहीच होतो. कोणती संपत्ती? श्री म्हणजे संपत्ती, ज्ञान, यश, कीर्ती, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. मग ज्ञान कोणतं? सगळंच. मुळात सगळं ज्ञान आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये जिथून आलं आहे ते वेद आहेत आणि भगवान स्वतः वेदरूपच आहेत. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहं. मीच वेद अर्जुना, सर्वच्च अहम हृदि सन्निविष्टो, मी ज्ञान आहे आणि अत्यंत ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ. या पृथ्वीवरती जेवढं ज्ञान आहे, सृष्टीमध्ये जेवढं ज्ञान आहे, जेवढे ग्रंथ ज्ञानांगाने आहेत किंवा ज्या ज्या ग्रंथांमध्ये ज्ञानाचा भाग येतो, सगळ्याच वैदिक ग्रंथांमध्ये ज्ञानाचा अंग असतंच आहे. कारण वेद त्रिकांड आहेत, कर्म, उपासना, ज्ञान त्रिकांड, वेद प्रमाण, ज्ञानाचं होते विज्ञान, परब्रह्मी श्रीराम दासबोधा तोवी आहे. ज्ञानाशिवाय ग्रंथच नाही. वैदिक ग्रंथ कोणताही असो तो भक्तीशिवाय नाही, ज्ञानाशिवाय नाही. कितीही ज्ञानमय अंगाचा ग्रंथ असला त्यामध्ये भक्तीचे निरूपण येणारच आहे. कारण मुळात भगवान द्वैवाव ब्रह्मणो रूपे मूर्तन चैवामूर्तंच श्रुतीच आहे बृहदारण्यक. तो जेव्हा सगुण साकार मूर्तंच अमूर्तंच मूर्त होतो तेव्हा स्तुती करावीच लागते.
ती भक्तियुक्त अंतःकरणाने करावी लागते, उपासना करावी लागते. तर भगवान सर्वचाच अधिष्ठान आहे आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान ज्याला वेदराशी म्हणतात ते ज्याच्याजवळ आहे, ज्याचं स्वरूपच आहे सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ, श्रीमतांवरचा अर्थ ज्ञानांगाने पाहतात. शिवाय धन, बल, कीर्ती हे खूप लोकांजवळ खूप आहेत. किती बलवान लोक आजही आहेत, किती धनवान आहेत. ते आजकाल दूरदर्शनवर संध्याकाळच्या न्यूज जर ऐकले इतके आकडे येतात, काही लक्षातही राहत नाही. इतके अब्ज डॉलर्स आणि तितके अब्ज डॉलर्स आणि एक पूल बांधायला 90,000 कोटी, काय काय ऐकतो आपण. हे सगळे जे आकडे आहेत धनाचे, आजच्या काळातल्या धनाचे, प्रत्येक काळातल्या धनाचे वेगळे आहेत. राम अवतारात हे कोटी अब्ज डॉलर बिलर नव्हते ना, म्हणून राम अवतारातल्या कथांमध्ये रामांनी जेव्हा वनवासात जाताना दान दिलं, तिथे याला 1,000 मोहरा दिल्या सुवर्णाच्या, त्याला 5,000 मोहरा दिल्या, असं वर्णन येतं. ते धनाचं वर्णन त्या त्या युगातल्या पद्धतीप्रमाणे येतं. पण या सर्व धनांचा साठा सर्वात जास्त आज कुणाजवळ असेल? आजकाल एक पद्धत आहे, साधारणपणे वर्षात एकदा जगातल्या 10 श्रीमंत माणसांची यादी जाहीर करतात. आणि मग ते सगळे जरी एकत्र केले, 10ही जगातले श्रीमंत माणसं, त्यांची सगळी संपत्ती, तर या संपत्तींचा स्वामी, सगळ्या जगातल्या संपत्तींचा स्वामी जो आहे, लक्ष्मी ज्याची धर्मपत्नी आहे, तो साक्षात लक्ष्मीपती जो आहे, लक्ष्मीचा एक मुख्य अर्थ धन असाच आहे. आणि म्हणून सर्व जगातल्या सगळ्या श्रीमंतांचा धन जरी एकत्र केलं तरी याच्यापेक्षा जास्त धन अपार आहे, कारण त्यांच्याजवळ असलेलं धनही याच्याच कृपेने आहे. म्हणून सर्व धनांचा साठा श्रीमतां वराहा, सर्वात श्रेष्ठ धन, सर्वांचं एकत्रित केलं तरी याचं धन जास्तच भरेल, असा या अर्थाने हे नाव श्रीमतां वराहा आलेलं आहे. याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रामधल्या 64 क्रमांच्या श्लोकाचा विचार केला. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षिप्ता क्षेमकृत शिवाः शिवत्सवक्षा श्रीवासः श्रीनिधी श्रीविभावना श्रीपती श्रीमता श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपती श्रीमतां वराहा, असा 9 नावांचा विचार यथाशक्ती यथामती आपण केला. आज केलेलं हे 9 नावांचं चिंतन किंवा त्याचा विचार मी परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी व्यंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा. जय जय रघुवीर समर्थ.